ही झालेली गर्दी आणि हाणामारीची दृश्य काही कोणत्या रेल्वे स्थानकावरची किंवा मुंबईच्या लोकलच्या गर्दीची नाहीत, तर ही गर्दी जमली आहे ती मुंबईतील BKC येथे ॲपल स्टोअर बाहेर। अशा लांब रांगेची दृश्य मुंबईकरांसाठी तशी काही नवीन नाही, मग ती रेल्वे तिकिटासाठीची रांग असू दे किंवा मग गणपती दर्शनाची। पण ही रांग आहे नवा iPhone 17 खरेदीसाठीची, ज्याची किंमत लाखाच्या वर आहे। बरं, आज काही या फोनवरती सेल सुरू आहे असंही नाही, तरी ग्राहकांनी आज फोन विकत घेता येणार म्हणून स्टोअर उघडण्याआधीच पहाटेपासून रांग लावली होती। हळूहळू दिवस चढत गेला तशी गर्दी वाढली आणि एक वेळ अशी आली की स्टोअरच्या सुरक्षा रक्षकांनाही गर्दी आवरणं कठीण झाल्याचं पाहायला मिळालं। यात रांगेत ग्राहकांमध्ये काहीतरी बाचाबाची सुरू झाली आणि या वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालं। या घटनेची दृश्य सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत। बरं, ही गर्दी काही मुंबईतच झाली असंही नाही, पुणे, बंगळुरू, दिल्लीतही स्टोअर बाहेर iPhone खरेदीसाठी रांग पाहायला मिळाली। पण मुंबईत झालेली गर्दी आणि त्याचं हाणामारी झालेलं रूपांतर पाहता काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। या iPhone लॉन्चची माहिती घेतली असता कळतं की रांगेत उभा असलेला प्रत्येक जण काही iPhone खरेदी करण्यासाठीच आलाय असं नाही। यातील अनेक जण फक्त स्टोअरमध्ये फेरफटका मारण्यासाठी येतात। हाणामारीचा व्हिडिओ जर आपण पाहिला तरी शंका उपस्थित होते की हाणामारी करणारे व्यक्ती खरंच iPhone खरेदीसाठी आले होते की फक्त उपद्रव माजवण्यासाठी। मिळालेल्या माहितीनुसार हाणामारीची घटना आवरणं सुरक्षा रक्षकांनाही कठीण जात होतं। अखेर इतर काही सजग ग्राहकांनीच पुढे हस्तक्षेप करत गर्दीला शांत केलं। पण ही घटना धोक्याची घंटा ठरणारी आहे इतकं नक्की। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा।